स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघत आहोत वॉयजिंग टुवर्ड्स एक्सलन्स बाय अच्युत गोडबोले यांच्या लेसनचं ब्रेन स्ट्रोमिंगचा A3 आणि A4 हा क्वेश्चन. A2चा क्वेश्चन मी हा ऑलरेडी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि या लेसनची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. चला तर मग सुरू करूया. वॉयजिंग टुवर्ड्स एक्सलन्स बाय अच्युत गोडबोले A3 आणि A4 ब्रेन स्ट्रोमिंग. ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये A3 fill in the blanks selecting the correct phrase from the alternatives given. एक फ्रेजेसचे अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत, ते आपल्याला योग्य ठिकाणी भरायचे आहेत. एक वन इज डन फॉर यू एक आपल्यासाठी दिलेला आहे. या जे काही ब्रॅकेटमध्ये दिलेले आहेत त्या सगळ्या फ्रेजेस आपला योग्य त्या भरायच्या. मी डायरेक्टली आन्सर भरलेले आहेत, त्यामुळे तुम्ही डायरेक्टली ते घेऊ शकता. बाय द एंड ऑफ द वीक शी वॉज बिगिनिंग टू फील ॲट होम इन हर न्यू जॉब. त्यानंतर नंबर 2, वेन ही लॉस्ट हिज मदर ही वॉज कम्प्लिटली ब्रोकन. जेव्हा तिने त्याची आई गमावली त्यावेळेस तो पूर्णतः तुटला होता. ट्रॅव्हलिंग कॅन हेल्प टू ब्रॉडन वन्स होरिझोन. ट्रॅव्हलिंगमुळे आपण काय करू शकतो, आपलं जे होरिझोन आहे आकाश हे विस्तीर्ण करू शकतो. आफ्टर माय रिटायरमेंट आय स्टार्टेड माय सेकंड इनिंग ॲज अ सोशल वर्कर. माझ्या रिटायरमेंट नंतर मी माझी सेकंड इनिंग म्हणजे माझी दुसरी फेज आहे लाईफची ती सोशल वर्कर म्हणून सुरू केली. ई having faith in God keep one going in difficult situation. Okay. त्यानंतर F to succeed in any competitive examination one requires a sea of knowledge. कुठल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सक्सेसफुल होण्यासाठी काय असावं तर एक सी ऑफ नॉलेज म्हणजे समुद्र इतकं नॉलेज आपल्याकडे असावं लागतं. त्यानंतर G the simple village girl feels out of place in a normal party. एक सिम्पल विलेज गर्ल तिला काय वाटतं तर एका फॉर्मल पार्टीमध्ये फील्स आउट ऑफ प्लेस म्हणजे या जागेची ती नाही जसं तिला वाटतं. H द वर्क डन बाय सिंधुताई सपकाळ टचेस द हार्ट्स ऑफ मिलियन्स. जे काही सिंधुताई सपकाळ यांनी काम केलं आहे ते काय तर एक मिलियन्स ऑफ लोकांच्या हृदयाला त्यांनी स्पर्श करून जातं ते काम. I the teacher spoke at length explaining the concept. Number J the speaker was completely stumped by the intelligent questions asked by the audience. जे स्पीकर आहेत was completely stumped तो पूर्णतः स्तब्ध झाला. काय तर जे काही इंटेलिजंट क्वेश्चन तिने ऐकले ऑडियन्सकडून त्यामुळे. नंबर 2 A मधला 2 बघा. 3A मधला सेकंड क्वेश्चन. रीड द टेक्स्ट अगेन अँड फाइंड ऑल द वर्ड्स रिलेटेड टू द गेम ऑफ क्रिकेट. टेक्स्ट पुन्हा वाचता आणि एक क्रिकेटचे रिलेटेड जे शब्द असतील ते तुम्ही शोधा. लिस्ट 2 मिनिंग ऑफ इच आणि 2 मिनिंग तुम्हाला सांगायचे आहेत. वन इज डन फॉर यू. आता सेकंड इनिंगसाठी काय केलं आहे बघा. द सेकंड फ्रेज जनरल मिनिंगमध्ये कसं वापरलं जातं. द सेकंड फ्रेज ऑफ लाईफ ऑफ अन इंडिव्हिज्युअल वेअर ही शी स्टार्ट्स परस्यू अ न्यू डिफरंट करिअर ऑन द पोस्ट रिटायरमेंट लाईफ. एक सेकंड फेज जी लाईफची असते त्याचा अर्थ म्हणून एक जनरल सेन्समध्ये सेकंड इनिंगचा वापर होतो. आणि क्रिकेटमध्ये वेन अ टीम कम्स टू बॅट फॉर द सेकंड टाइम. आणि क्रिकेटमध्ये ज्यावेळेस जी क्रिकेट हे असतील टीम ज्यावेळेस ती सेकंड बॅटिंग करते त्यावेळेस त्याला सेकंड इनिंग असं. वेन अ टीम कम्स टू बॅट फॉर द सेकंड टाइम एखादी टीम असेल ती सेकंड नंबरला पुन्हा एकदा सेकंड टाइम बॅटिंग करते त्याला आपण म्हणतो सेकंड इनिंग. ओके. कशामध्ये टेस्ट मॅचमध्ये. आता बघा मला सापडले शब्द काही. स्कोरिंग जनरली वापर होतो त्याचा. टू सेक्युअर ऑर ऑब्टेन ऑर इन स्कोरिंग मार्क्स. ओके. स्कोरिंगचा अर्थ. क्रिकेटमध्ये गेटिंग रन्स. नंबर 3 रन जनरल ॲक्शन त्याचा होतो किंवा द ॲक्शन ऑफ मुव्हिंग फास्ट ऑन वन्स फीट. आणि क्रिकेटमध्ये त्याचा अर्थ होतो 1 युनिट ऑफ द स्कोर इन अ गेम. लेंथ जनरल सेन्स द एक्सटेंट. आणि क्रिकेटमध्ये डिस्टन्स दॅट क्रिकेट बॉल ट्रॅव्हल बिफोर बाउन्सिंग ऑन द पिच दॅट इज द लेंथ. A3 मधला तिसरा प्रश्न. गो थ्रू द टेक्स्ट टू फाइंड द अँटोनिम्स ऑफ द वर्ड्स गिवन इन द ग्रीड. जे काही शब्द दिलेले आहेत त्याचे तुम्हाला अँटोनिम्स तुम्हाला शोधायचे आणि फिल द बॉक्स आणि हे बॉक्स फिल करायचे आहेत. वन इज डन फॉर यू एक बनवलेलं आहे. अनलकीचं नंबर 1 मध्ये आपण लिहिले बघा अनलकी. तर सोल्युशनचा आपण लिहू शकतो प्रॉब्लेम.
ट्रस्टचं लिहू शकता डाऊट, त्यानंतर कॉन्फिडेंटचं लिहू शकता डिफिडेंट म्हणजे लॉस झालेला पूर्णतः कॉन्फिडन्स, स्वतः विश्वास नसते डिफिडेंटचा अर्थ. ॲडव्हान्स्ड, बेसिक आणि ब्लॉक हेड त्याचा आपण तो घेऊ शकतो मास्टर ऑर जीनियस. A4 मधला पहिला प्रश्न बघा. प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आर बी, हॅव अँड डू which occurs most commonly and can also be used as a main verb in a clause. प्रायमरी ऑक्झिलरी मध्ये काय असतं तर हे बी, हॅव आणि डू हे वर्ब्स येतात आणि त्यांचा वापर कॉमनली कॅन ऑल्सो यूज्ड ॲज अ मेन वर्ब, त्यांचा वापर आपण मेन वर्ब म्हणून सुद्धा करू शकतो. ओके, इन अ क्लॉज. Go through the sentences given below and say whether the verbs are main verbs or primary auxiliary verbs. आता तुम्हाला सेंटेन्स बघायचे आणि त्यामध्ये तुम्हाला ओळखायचं की जे वर्ब आहे ते मेन वर्ब म्हणून आलेलं आहे की प्रायमरी वर्ब म्हणून ऑक्झिलरी वर्ब म्हणून आलेलं आहे. पहिला बघा, आय हॅड अ व्हेरी सिम्पल अपब्रिंगिंग. इथे हॅड हे आलेलं आहे मेन वर्ब म्हणून. आता हे कसं आलं ते यासाठी तुम्हाला वर्बचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला बघावा लागेल. वर्ब कसे असतात, त्याचे प्रकार काय, त्याच्यावर एक व्हिडिओ बनवला आहे मी, तो तुम्ही बघा, तुम्हाला कळून जाईल. त्यानंतर आय वॉज इमेन्सली इम्प्रेस्ड. आता वॉज इथं मेन वर्ब म्हणून आलेलं आहे. त्यानंतर आय हॅड लर्न फ्रॉम माय चाइल्डहुड दॅट मनी डिड नॉट मीन एव्हरीथिंग इन लाईफ. हॅड इथं ऑक्झिलरी वर्ब म्हणून आलेलं आहे. ही वॉज अ कॉन्व्हेंट एज्युकेटेड गाय. वॉज हे मेन वर्ब म्हणून आलेलं आहे. They did all the work in time. Did a main verb म्हणून आलेला आहे. I had to achieve a lot in life. Had हे auxiliary verb म्हणून इथे आलेलं आहे. Read the given sentences. Does Sam write all his own report? Does ला कलर केलं बघा, कलर केले शब्दावर कॉन्सन्ट्रेट करा. The centuries haven't written all the letters yet. Terry is writing an email to a client at the moment. यामध्ये जे की द वर्ब इन बोल्ड, आता सगळे बोल्ड आहेत त्यामुळे मी कलर केलेत बघा, त्यामुळे कलर वर्ब्स जे वर्ड्स असतील ते आर ब्रॉडली यूज टू एक्सप्रेस टेन्स. हे वापरतात आपण टेन्स दाखवण्यासाठी आपण हे शब्द वापरतो. म्हणजे डज असेल, हॅवंट असेल, इज असेल. म्हणजेच डू कॅन ऑल्सो बी यूज फॉर ॲडिंग एम्पसाइज ॲज आय इन आय डू नो द आन्सर. एम्पसाइज करण्यासाठी, प्रेस करण्यासाठी किंवा स्ट्रेस देण्यासाठी आपण डूचा वापर करतो. द वर्ब्स बी, हॅव अँड डू आर कॉल्ड प्रायमरी ऑक्झिलरीज. यांना प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणतात. वेन हेल्पिंग वर्ब्स आर यूज टू एक्सप्रेस द मोड ऑफ ॲक्शन. आणि हेल्पिंग वर्ब जे असतात ते काय करतात तर ते यूज टू एक्सप्रेस द मोड ऑर ॲक्शन. दे आर कॉल्ड मॉडल्स. आणि ते कायसाठी वापरतात तर एक्सप्रेस करण्यासाठी काय मोड किंवा मग ॲक्शन, त्यांनाच काय म्हणतात मॉडल्स असं म्हणतात. यू शॅल हॅव अ हॉलिडे टुमॉरो. शॅल एक मॉडल ऑक्झिलरी आहे. वी शुड ओबे अवर एल्डर्स ऑब्लिगेशन. आय कॅन प्ले द पियानो ॲबिलिटी. कुड यू ओपन द विंडो प्लीज. दॅट इज रिक्वेस्ट. कुड हा रिक्वेस्टसाठी वापरला जातोय, शक्यता दर्शवण्यासाठी कॅनचा, आणि कुड हा आपण म्हणतो ऑब्लिगेशन दर्शवण्यासाठी, आणि शाल हे आपण सिम्पल फ्युचरमध्ये वापरत आहोत. ऑब्लिगेशन म्हणजेच त्याला आपण म्हणतो कर्तव्य. ओके, त्यासाठी शुड वापरलं. इन द अबोव एक्झाम्पल्स द मॉडल्स इंडिकेट द एक्सप्रेशन्स गिवन इन ब्रॅकेट. आता ज्या वरती मॉडल्स वापरले ते काय करतात तर खाली दिलेले जे काही एक्सप्रेशन असतील ते दाखवण्याचं काम करतात ब्रॅकेटमध्ये. म्हणजे ब्रॅकेटमध्ये जे एक्सप्रेशन दिलेत, जे बघा इथं कुठे एक्सप्रेशन दिले तर ॲबिलिटी, रिक्वेस्ट, ऑब्लिगेशन आणि सिम्पल फ्युचर हे दाखवण्यासाठी आपण ते मॉडल्सचा वापर केला. देअर आर अदर मॉडल्स दॅट आर यूज फॉर एक्सप्रेशन्स. काही मॉडल्स दिलेले आहेत की ज्यांचा सुद्धा काही वेगळ्या प्रकारच्या एक्सप्रेशनसाठी उपयोग होतो. स्टडी द टेबल गिवन टेबल केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज दॅट फॉलोज. आणि या सगळ्याचा तुम्हाला अर्थ समजून घ्यायचा आहे आणि एक्झरसाइज दिली ती तुम्हाला फील करायची आहे. आता एक समजून घेऊया. मॉडल्स लेस डेफिनाईट ऑर मोर डेफिनाईट. कॅन कुड त्याचं एक्सप्रेशन आहे ॲबिलिटी दाखवण्यासाठी कॅन कुडचा वापर होतो. शक्यता किंवा पात्रता. शूडचा वापर होतो ॲडवाईस आणि ऑब्लिगेशनसाठी, ॲडवाईस देण्यासाठी, सल्ला देण्यासाठी किंवा मग कर्तव्य बजावण्यासाठी. शाल विलचा फ्युचर अँड डिटर्मिनेशनसाठी. वूडचा हॅबिच्युअल पास्ट, त्यानंतर रिक्वेस्टसाठी.
मे माईटचा परमिशन आणि पॉसिबिलिटीसाठी मस्ट किंवा मग हॅव टूचा वापर होतो कंपल्शन केलंच पाहिजे यासाठी संदर्भात. यूज टूचा हॅबिच्युअल पास्ट, ऑट टूचा वुड, ऑट टूचा ऑब्लिगेशन्स त्यालाही आपण कर्तव्य म्हणतोय किंवा बंधन ज्याला आपण म्हणता येईल. नीड टू म्हणजे नेसेसिटीसाठी गरजेसाठी वापरतात आणि डिअर टू करेज दाखवण्यासाठी वापरतात. तर आता यानुसार आपला इथं रिकाम जागा फिल करायच्या आहेत. बघा प्रश्न काय दिलेला आहे. फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट मॉडेल्स अकॉर्डिंग टू द सिच्युएशन गिवन इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. ॲप्रोप्रिएट मॉडेल्स तुम्हाला फिल करायचे आहेत तर सिच्युएशननुसार. बघा, टेक ॲन अम्ब्रेला, इट माइट बी रेन लेटर. इट माइट बी रेन लेटर. पॉसिबिलिटी, पीपल मस्ट नॉट वॉक ऑन द ग्रास. आता मी डायरेक्टली आन्सर दिलेत बघा रेड कलरमध्ये. ग्रासवर लोकांनी चालल्या नाही पाहिजेत. कुड आय आस्क यू अ रिक्वेस्ट, कुड आय आस्क यू अ क्वेश्चन. कुड तुम्ही टाकू शकता. द सिग्नल हॅज टर्न रेड, यू मस्ट ऑब्लिक ऑट टू वेट. आय वॉज अ स्पोर्ट पर्सन इन माय स्कूल डे, आय यूज टू प्ले बॅडमिंटन. आय एम गोइंग टू द लायब्ररी, आय विल फाइंड माय फ्रेंड देअर. याचे आन्सर तुम्ही लिहू शकता. त्यानंतर बी सेक्शन बघा, फाइंड फ्रॉम द टेक्स्ट द सेंटेन्सेस दॅट शो पास्ट हॅबिट्स. खाली दिले फाइंड फ्रॉम द टेक्स्टमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे सेंटेन्स शोधायचे की ज्यामध्ये पास्ट हॅबिट्स दिलेले आहे. आता यामध्ये भरपूर दिले आहेत बघा. मी 3 शोध दिले आहेत, तुम्ही भरपूर शोधू शकता. म्हणजे जिथं यूज टू दिसेल तुम्हाला, ओके, किंवा मग वूड दिसेल, तर हे काय तर पास्ट हॅबिट आहेत आपण त्याला म्हणू शकतो. यूज टू आणि वूड दिसलं तर ते शब्द वाक्य तुम्ही लिहू शकता. तुम्ही स्वतः सुद्धा शोधू शकता. आता मी जे शोधलेलं आहे त्यामध्ये बघा, पोएट्स लाईक विदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अँड वसंत बापट यूज टू विजिट अवर होम. पास्ट हॅबिट तेच असे. दे यूज टू टॉक अबाउट केशवसूत, मर्ढेकर, शेक्सपियर्स, चार्ल्स डिकेन्स अँड थॉमस हार्डी. आय यूज टू लव प्रॉब्लेम सॉल्विंग अँड यूज टू एन्जॉय फाइंडिंग आउट द मोस्ट एलिगंट मेथड of solving them. Number 3, do as directed. Rewrite the sentences. त्यामध्ये पहिला घेऊ शकतो आपण, सांगितल्याप्रमाणे बदल करायचा आहे आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे. तर तुम्हाला रिमूव्ह बट म्हणजे बट तुम्हाला काढून टाकायचं आहे जे दिलं वाक्य. त्यामध्ये वाक्य काय बघा, आय डिड नॉट फुली अंडरस्टँड देअर डिस्कशन्स बट आय वॉज इमेन्सली इम्प्रेस्ड. आता इथे बट तुम्हाला काढायचं आहे. तुम्हाला काय करायला लागेल तर सुरुवात करायला लागेल अल्दोने. अल्दो आय did not fully understand their discussion, I was immensely impressed. B, I had decided that I would do nothing of this sort. Remove that काढून टाका. याचा आन्सर तुम्ही लिहू शकता, I had decided against doing anything of this sort. त्यानंतर C, my fear had vanished and I started feeling at home in my hostel. Use when. When my fear had vanished, I started feeling at home in my hostel. It was only my self-esteem which stopped me. Remove करा which. Only my self-esteem stopped me. असा आन्सर लिहू शकता तुम्ही. त्यानंतर E, I plunged into all these branches of knowledge. It was a period of renaissance. Join with which ने join करा. It was a period of renaissance during which I plunged into these branches of knowledge. When I looked back, there are a number of lessons that I cherish. Remove when. Will remove करा. मग on looking back, there are a number of lessons that I cherish. G, there are hundreds who tell me that they understood the theory of relativity. Remove who. Hundreds tell me that they understood the theory of relativity. हे तुम्ही त्याचा आन्सर घेऊ शकता. इथे आपलं A3 आणि A4 काय होऊन जातं, संपून जातं. आय होप तुम्हाला याचे आन्सर समजले असतील. काही अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन आणि तुमच्या कमेंट्स तुम्हाला कळवत राहा तुमच्या येत असलेल्या अडचणी. थँक्यू अँड टेक केअर.